जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेमधला आता प्रकरण दुसरा बघणार आहोत. ठीक आहे, दुसरं प्रकरण कोणतं आहे? समान संबंध. आधी आपण श्रेणी हे प्रकरण पाहिलं होतं, मग त्याचे उपप्रकार जे होते ते सर्व बघितलेले, जसं संख्या श्रेणी, त्यानंतर वर्णांची श्रेणी, नंतर संमिश्र किंवा मिश्र श्रेणी. बरोबर आहे. आता आपण दुसरं प्रकरण बघणार आहोत, समान संबंध. तर मित्रांनो, समान संबंध कोणाला म्हणायचं? तर बघा, लक्ष द्या, समान संबंध कोणाला म्हणायचं की इथे जसं की मी संख्या समसंबंधामध्ये काही उदाहरणं घेतलेले आहेत, बरोबर की नाही. या ठिकाणी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असणार आहे मित्रांनो, तोच संबंध आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लावायचा आहे. कधी कधी प्रश्नामध्ये काय असतो की चौथं पद दिलेलं असेल, तिसरं विचारलं जाणार, किंवा दुसरं दिलेलं असेल, पहिलं विचारलं जाणार. ठीक आहे ना. कधी कधी कसं असतं, प्रश्नामध्ये एक जोडी दिलेली असते, आपल्याला दुसरी जोडी पूर्ण तशी शोधायची असते. तर सांगायचं तात्पर्य, समान संबंध या प्रकरणामध्ये काय, की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच आपल्याला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी शोधायचा असतो. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मग समान संबंधामध्ये काही उपप्रकार पडतात. समान संबंधामध्ये काही उपप्रकार पडतात. मग ते उपप्रकार एकूण 4 आहेत समान संबंधामध्ये. जसं आपण श्रेणीमध्ये उपप्रकार पाहिले होते, संख्या श्रेणी, वर्णांची श्रेणी आणि संमिश्र श्रेणी. त्याच पद्धतीने समान संबंध या प्रकरणामध्ये देखील याचे काही उपप्रकार पडतात. मग उपप्रकार कोणकोणते? तर बघा, पहिला आहे संख्या समान संबंध. पहिला कोणता आहे? संख्या समान संबंध, समान संबंध. दुसरा आहे त्यामध्ये वर्ण समान संबंध, वर्ण समान संबंध. तिसरा आहे शब्द संग्रह. तिसरा कोणता आहे? शब्द संग्रह. आणि चौथा कोणता आहे मित्रांनो? आकृत्यांचा समान संबंध. ठीक आहे ना. आकृती समान संबंध, आकृती समान संबंध. तर मित्रांनो, असे 4 प्रकारचे आपल्याला समान संबंध बघायचे आहेत. ठीक आहे ना. हे समान संबंधामध्ये 4 उपप्रकार आहे. पहिला संख्या समान संबंध, दुसरा वर्ण समान संबंध, तिसरा शब्द संग्रह आणि चौथा आकृती समान संबंध. मग मित्रांनो, यामध्ये काय विचारलं जातं आधी ते पण आपल्याला माहित पाहिजे, बरोबर की नाही. तर आपण पहिला उपप्रकार आज संख्या समान संबंध बघणार आहेत. ठीक आहे. पण मग संख्या समान संबंध बघण्यासाठी तुम्हाला वर्ग संख्या माहित पाहिजे, घनसंख्या माहित पाहिजे, संख्यांचे उपप्रकार किंवा संख्यांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. मग जे विद्यार्थी नवीन असतील, आता हा व्हिडिओ जे विद्यार्थी नवीन बघत असतील, ज्यांना संख्या आणि त्याचे उपप्रकार माहित नाहीये, ठीक आहे ना, तर त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही संख्या, मी हे पूर्ण प्रकरण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तर आधी तो प्रकरण बघून घ्या. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पण बघा मित्रांनो, समान संबंधामध्ये तुम्ही जर या प्रश्नांकडे बघत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला 2 चिन्ह दिसत आहे. एक चिन्ह असं आहे, ठीक आहे ना, आणि दुसरं चिन्ह असं आहे. ठीक आहे. तर हे चिन्ह मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी एक ट्रिक बनवून देतो, ती लक्षात ठेवा. या चिन्हाला काय म्हणायचंय? जसे. ठीक आहे. आणि या चिन्हाला काय म्हणा? तसे. असं कुठे स्पष्टीकरण नाही, पण मी तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी हे समजून देतोय. उदाहरणार्थ बघा, जर या प्रश्नाचं वाचन करायचं असेल तर 5 जसे 30 तसेच 6 जसे काय. लक्षात येतंय का? या पद्धतीने मग आपण समजू शकतो. मग आता संख्या समान संबंधामध्ये तुम्हाला काय काय माहित पाहिजे? पाढे पाठ पाहिजे, घन कमीत कमी 1 ते 15 पर्यंत पाठ पाहिजे, नाही 15 तर 10 पर्यंत पाठ पाहिजे, वर्ग 1 ते 25 किंवा 30 पर्यंत पाठ पाहिजे. त्यानंतर संख्यांचे उपप्रकार माहित पाहिजे, बेरीज जमली पाहिजे, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. हे मी तुम्हाला बेसिक मध्ये ज्यावेळेस बुद्धिमत्तेची सुरुवात केली तेव्हाच बोललेलो आहे की या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला प्रश्न समजणार नाहीत आणि बुद्धिमत्ता मग अवघड वाटते. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही मेहनत करतायत, बरोबर की नाही, ड्रीम तुमचं वरती असेल किंवा सरकारी नोकरी असणार, तर जर तुम्ही वेळ काढून लायब्ररीत किंवा अभ्यास कुठेतरी करताय, तर जर तुम्ही वेळ देताय तर ती प्रामाणिकपणे देताय, परंतु त्या प्रामाणिकपणामध्ये तुम्ही जर 4 तास बसून अभ्यास करताय आणि आउटपुट जर अर्ध्या तासाचं भेटत असेल, तर माझ्या माहितीनुसार ही गोष्ट चुकीची मित्रांनो. तर जी गोष्ट येत नाही ती मनाला स्वीकारा, की मला ही गोष्ट येत नाही, तिचा स्वीकार करा, ही गोष्ट येत नाही, आणि येत नाही म्हणून तो पार्ट स्किप करण्यापेक्षा, ते प्रकरण, ते लेसन स्किप करण्यापेक्षा त्यावर भर द्या, काय येत नाही म्हणून, बरोबर की नाही. तर आधी बेसिक क्लिअर करा. जोपर्यंत तुमचं बेसिक क्लिअर होत नाही मित्रांनो, तोपर्यंत मग पुढे तुम्हाला हे विषय अवघड वाटणार आहे. ठीक आहे. तर चला आपण आता प्रश्नांकडे बघूया. बघा, पहिला प्रश्न काय? 5 जसे 30 तसेच 6 जसे काय. तर मित्रांनो, 5 30 होण्यासाठी काय केलेलं आहे? तर 5चा वर्ग किती असतो? 5चा वर्ग 25. 25 अधिक 30 संख्या त्यामध्ये घेतलेली आहे. 25 अधिक 5 बरोबर किती होत आहेत? 30. तसेच मग आता असा संबंध आपल्याला पुढच्या पदांमध्ये पण लावायचा आहे. लक्षात येतंय का? मग 6चा वर्ग किती येतो? 36. 36 अधिक 6, 6चा वर्ग 36, 36 अधिक 6 42. मग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न बघू आपण.
29 जसे 61 तसेच काय जसे 61. आता बघा या ठिकाणी चौथं पद विचारलेलं होतं त्यांनी, पण इथे काय तिसरं पद विचारलेलं आहे. कधी कधी मी तुम्हाला बोललो प्रश्नामध्ये की पहिली जोडी दिलेली असेल तर दुसरी विचारली जाणार पूर्णची पूर्ण, कधी कधी दुसरी जोडी दिलेली असेल तिसरी विचारणार. ठीक आहे. अजून यामध्ये अवघड लेवलचे प्रश्न असतात, हे याच्यात मी अवघड लेवलचे घेतलेले, अजून यापेक्षाही अवघड काही प्रश्न असतात तर ते पण आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर बघा आता दुसरा प्रश्न काय, 29 जसे 61 तसेच काय जसे 61. मग सॉरी 29 जसे 61 तसेच काय जसे 29 जसे 31 तसेच काय जसे 61 म्हटलेलं आहे. मग 29 अधिक 2 केलं तेव्हा 31 होत आहे, बरोबर की नाही. मग 61 मग वजा 2 करून टाका, 61 मधून 2 गेले तर किती होणार, मग 11 मधनं 2 गेले, 11 मधनं 2 गेले तर 9. ठीक आहे ना. आणि मग हातच्या इकडचा घेतलेला इकडे देऊन दिला, मग 6 मधनं 1 गेला 5, तर 59. लक्षात येते का. इकडे +2 होते म्हणून आपण काय केलं, यातून -2 करून टाकलेले, म्हणजे इथे काय येणार 59. लक्षात येत आहे. आता तिसरा प्रश्न बघा, 30 जसे 915 तसेच 12 जसे काय. लक्षात येत आहे. मग इथे 30चा वर्ग काय येतो मित्रांनो, 30चा वर्ग 900, बरोबर की नाही. मग या 900 मध्ये या 30 ला भागिले 2 करून अधिक करून टाकलेलं आहे, म्हणजे 30 भागिले 2 केलं तर 15 येतात. मग 15 काय केलं या 30च्या वर्गात, 15 अधिक 900 अधिक 15 करून 915 येत आहे. मग आपल्याला सेम तसंच करावं लागणार आहे. 12चा वर्ग काय असतो, 12चा वर्ग 144. मग 144 घेतल्यानंतर अधिक काय करायचं, या 12ला भागिले 2 करून घ्या, म्हणजे 6 येणार, बरोबर की नाही. मग 144 अधिक 6 किती होता, तर 150. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. लक्षात येत आहे का. ओके. आता बघा पुढे काय, 4/25 जसे 4/25 जसे 6/49 तसेच 8/81 जसे काय. बरोबर आहे. मग आता 4चा वर्ग किती येतो, 16. मग 4ची पुढची संख्या काय मित्रांनो, 4 अधिक 1 5. मग 5चा वर्ग 25 घेतलेला आहे. मग 4 नंतर पुन्हा पुढची समसंख्या घेतलेली त्यांनी. ठीक आहे, 6. मग 6 अधिक 1 करून 7 होतात. मग 7चा वर्ग काय 49. लक्षात आहे. म्हणजे 4ची पुढची संख्या त्याचा वर्ग घेतलेला आहे, मग 6ची पुढची संख्या त्याचा वर्ग घेतलेला, पण या 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे. मग त्याच पद्धतीने इकडे 8 8 अधिक 1 केलं तर 9 होत आहे. मग 9चा वर्ग काय येतो मित्रांनो, 81, बरोबर आहे. मग आपल्याला 10 घ्यावं लागणार, कारण जसं इथे 4 आणि 4ची पुढची समसंख्या घेतलेली, मग इथे आपल्याला 8ची पुढची समसंख्या घ्यावी लागणार आहे. मग 8 अधिक 2 किती होता, 10. मग 10च्या पुढची 10 अधिक 1 करून घ्या, 11. मग 11चा वर्ग किती येणार, 121. मग 10/121 कुठे, 10/121 पर्याय क्रमांक 3 मध्ये. लक्षात येत आहे. बघा मित्रांनो, प्रश्न दिसायला खूप अवघड आहे, पण त्याच्यात लॉजिक आहे. जर तुम्हाला संख्या आणि त्याचे उपप्रकार किंवा वर्ग वगैरे पाठ असतील, घनपाठ असतील, तर तुम्ही अशा अवघड लेवलचे प्रश्न देखील कमी टाइमात सोडू शकता. लक्षात येत आहे. म्हणून तुम्ही आधी काय करा मित्रांनो, संख्या हे पाहून घ्या, वर्ग पाठ करा, घन पाठ करा. ठीक आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 9/22 9 जसे 22 तसेच 16 जसे काय. मग आता 9 अधिक 3 किती होत आहे, 9 अधिक 3. ठीक आहे ना. तर असं करण्यापेक्षा 9 गुणिले 2 9 गुणिले 18 18 अधिक 4 किती होत आहे, 22, बरोबर ना. 18 अधिक 4. मग 16 गुणिले 2 करू बरं आपण. 16 गुणिले 2, 16 दुने किती होता मित्रांनो, 32. 32 इकडे 4 केलेलं आहे म्हणून इकडे पण 4 करू बघा, प्लस 32 अधिक 4 किती होत आहे, 36. मग पर्यायामध्ये आहे का 36, आहे, पर्याय क्रमांक 2. लक्षात येत आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघा, 72 जसे 17 तसेच काय जसे 21. मग आता 72 पेक्षा 17 लहान आहे, म्हणजे भाग देऊन बघा. ठीक आहे ना. तर 17चा पाडा जर आपण म्हटलं तर 17 चोक 68, बरोबर की नाही. 17 चोक 17 गुणिले 4 17 चोक 68 68 अधिक 4. लक्षात येत आहे का. 17 गुणिले 4 अधिक 4 केलेलं आहे, म्हणजे किती होणार, 72. लक्षात येत आहे. मग त्याच पद्धतीने 21 चोक किती होतात, 84. 84 अधिक 4 किती होणार, 88. पण इथे ऑप्शन मध्ये 88 नाहीये, म्हणून आपण काय करू, 21 गुणिले 5 करून बघू बरं. 21 गुणिले 5 मग किती होणार, 21 गुणिले 5 105 अधिक मग 30 संख्या घेतलेली होती ना, अधिक 5 म्हणजे किती येणार, पर्याय क्रमांक 2. 121 गुणिले 5, बघा इकडे लक्ष द्या. 21 गुणिले 5 5 1 5 5 दुने 10 105 आले का. 105 मध्ये पुन्हा अधिक 5 करा, कारण इकडे 17 गुणिले 4 17 चोक 68 अधिक 4 केलेलं होतं, म्हणजे 72 आलेलं. मग इकडे आपण 21 चोक 84 येत आहे, बरोबर की नाही. मग 84 अधिक 4 88, पण 88 इथे ऑप्शन मध्ये नाही, म्हणून आपण पुढची संख्या काय घेतली, 21च्या इथे 4 ने गुणाकार होता, इथे 5 ने करून बघितला. 21 पंचे 105 105 अधिक पुन्हा 30 संख्या, मग काय येणार,
10, तर 110 कुठे मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. 45 जसे 54 तसेच 46 जसे काय? तर आता इथे 45 आणि 54, 45 आणि 9 54 होत आहे. 46 अधिक 9 केलं तर आपण किती होणार? 46 अधिक 9 55, पण इथे 55 ऑप्शन मध्ये नाहीये. लक्षात येते का? जर 45 आणि 54 मध्ये 9चा फरक आहे, मग 46 अधिक 46 अधिक 9 केलं तर किती येत आहे मग? 55. तर 55 ऑप्शन मध्येच दिलेलं नाहीये. 58 आहे, पण ते 58 जास्त होऊन जात आहे. म्हणून अजून दुसरा लॉजिक लावून बघू आपण. तर बघा इकडे 4 आणि 5 या दोघांचा गुणाकार किती होतोय? 4 पंचे 20 होतोय. मग 5 गुणिले 4 चा गुणाकार केला तरी 5 चोक 20, बरोबर आहे. मग 6 गुणिले 4 चा गुणाकार केला तर 4 सक 24. मग आता ऑप्शन मधून अशी कोणती संख्या की ज्या दोघांचा गुणाकार 24 आला पाहिजे? मग 8 त्रिक 24 याचा येतोय. 7 दुने 14 याचा येत नाहीये, बरोबर आहे. 8 सक 48 याचा पण येत नाही. 8 पंचे 40 याचा पण येत नाही. म्हणजेच मग पर्याय क्रमांक काय आहे? 83. बघा इथे या दोन संख्यांचा गुणाकार होता, मग तसंच आपण या दोन संख्यांचा गुणाकार 24 येतोय, म्हणून ऑप्शन मधनं अशी संख्या निवडली की जिचा गुणाकार 24 येतोय. लक्षात येतंय? आता पुढचा प्रश्न बघा काय आहे? 11,529, 72,135, 15,000, 1,52,943. मग आता मित्रांनो इथे संख्या खूप मोठी अवघड प्रश्न आहेत, बरोबर की नाही? तर काय करा, आता यामध्ये शेवटच्या संख्या वर्ग संख्या वगैरे आहे, इथे आहे पण इथे नाहीये, बरोबर की नाही? तर मित्रांनो याला एक सोपी आयडिया देतो की या संख्येची बेरीज करून बघा बरं. तर बघा 9 अधिक 2 किती होत आहे? 11. 11 आणि 5 16, 16 आणि 2 18, याची बेरीज 18 येते. जसं यांचा गुणाकार 20 आलेला आहे, तसं यांची बेरीज करून बघा. कारण शेवटची संख्या जर वर्ग संख्या बघतो आपण ते एकसारख्या नाहीत, बरोबर की नाही? म्हणून आपण इथे बेरीज करून बघतोय. मग बघा 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13 आणि 5 18. मग मित्रांनो लक्षात आलं आपल्याला की पहिल्या संख्येची बेरीज 18 येते, दुसऱ्या संख्येची बेरीज 18 येते. मग तशीच आपल्याला समान संबंध आहे ना, मग तसंच जसे, बरोबर की नाही, यांची बेरीज 18 आलेली तसेच यांची बेरीज आपल्याला जी असणार ती लावायची. मग 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20 आणि 4 24. मग पर्यायात 24 कोणाची बेरीज येते ते बघायचे. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11 आणि 4 14, याची 14 येते. 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, याची 18 येते, बरोबर आहे. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 8 21, याची 21 येते. 2 आणि 1 3, 3 आणि 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 9 24. तर मित्रांनो बघा इथे बेरीज कोणाची 24 आलेली? पर्याय क्रमांक 4 ची. लक्षात येत आहे की बघा आता आपण अवघड लेवलचे प्रश्न बघतोय मित्रांनो. यामध्ये सोप्याकडनं आपण सुरुवात केली, अवघड लेवलचे पण प्रश्न बघतोय. तर समान संख्या समान संबंधामध्ये असे वेगवेगळे लॉजिक आपल्याला लावायचे असतात, पण वेगळं आपण काहीच करत नाही. मी तुम्हाला मगाशी बोललो की तुम्हाला संख्या माहित पाहिजे, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी, त्यानंतर संख्येचे उपप्रकार, घन, वर्गमूळ आणि वर्ग, या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे. जर या गोष्टी तुम्हाला पाठ असतील तर संख्या समान संबंध हे किती जरी अवघड प्रश्न तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने सोडू शकतात. म्हणून मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आवर्जून तो संख्या आणि त्याचे उपप्रकार हे प्रकरण जाऊन बघा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आतापर्यंत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो, तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील स्पर्धा परीक्षा किंवा भरतीची तयारी करणारे, तर त्यांच्यापर्यंत देखील हे व्हिडिओ पोहोचवा, कारण मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक पण करा. काही डाऊट असेल, तुम्हाला प्रश्न समजत नसतील तर प्रश्नामध्ये कमेंट करा. ठीक आहे. आता बघा याचे पुढचे प्रश्न आपण अजून घेऊया. चला मित्रांनो आता पुढचे अजून अवघड लेवलचे प्रश्न बघूया आपण. तर बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? प्रश्न काय आहे की 3 कंसात 370 आणि पुढे 7 आहे. म्हणजेच काय मित्रांनो की असे प्रश्न जेव्हा दिलेले असतात त्यावेळेस काय करायचं, ही पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांचं काहीतरी केलेलं असणार आहे आणि मग ते जे काही असणार ते त्याचं उत्तर मध्ये कंसात लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग कदाचित याचा वर्ग घेतलेला असेल किंवा घन घेतलेला असेल किंवा यांचा वर्ग वगैरे बेरीज बिरीज काहीतरी असं केलेली असणार आहे. ठीक आहे. मग सांगायचं तात्पर्य जेव्हा तुम्हाला असे प्रश्न आले, हे प्रश्न बघून घाबरून जायचं नाहीये. ठीक आहे ना. तर या प्रश्नामध्ये काय असतं, जी बाहेरची संख्या कंसा बाहेरच्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपसात काहीतरी गुणाकार बेरीज वजाबाकी किंवा घन वर्ग काहीतरी केलेलं असणार आहे आणि त्यांची बेरीज वजाबाकी काहीतरी करून मध्ये लिहिलेले असणार. ठीक आहे. तर बघूया आपण आता प्रश्नाकडे. मग 3चा वर्ग किती येतो? 9. 7चा किती येतो? 49. 9 आणि 49 केले तर किती होणार? 58. म्हणजे हे इथे वर्ग संख्या घेतलेली नाही, बेरीज तर बिलकुल होत नाही. 7 अधिक 3 10, वर्ग घेतले तर 58 होत आहे दोघांचा, म्हणजे हे पण घेतलेलं नाही. मग आपण घन चेक करून बघू, त्याचा घन घेतलेला आहे का? 3चा घन किती असतो मित्रा? 27.
बरोबर की नाही. अधिक 7चा किती असतो, 7चा साती साती 49, पाठ नाही तर काय करे बघ, 49 गुणिले 7, 7 नम 63 3 50, 7 नम 63 3 50 6, 7 चौक 28 आणि 6 34 243. आता यात 27 अधिक 243 यांची बेरीज कर. ठीक आहे, तर किती येते, 7 आणि 3 10 0, हातच्या 1 2 4 आणि 2 6 आणि हातचा 1 7 आणि बघ इकडे बेरीज 27. ठीक आहे ना, 7 आणि 3 10 0, हातच्या 1 4 आणि 2 6 आणि 1 7, 4 आणि 2 6 आणि 1 7, बरोबर आहे. आणि हा 3 जसे तसे, म्हणजे काय केलेलं आहे इथे 3चा घन अधिक 7चा घन घेतलेला आहे, लक्षात येत आहे. आणि त्या दोघांची बेरीज 370 गेलेली आहे. मग आता 2चा घन काय येतो 8, 6चा घन काय येतो 216, 8 अधिक 216, बरोबर आहे. 8 अधिक 216, बघ इकडे 8 अधिक 216, मग किती होणार 224, लक्षात येत आहे का. मग 2चा घन अधिक 6चा घन, लक्षात येत आहे. मग आता इकडे आपल्याला एकाचा घन काय येणार 1, एकाचा घन 1 आहे आणि 5चा घन किती 125, मग तो बसणार नाही, बरोबर की नाही. 11चा घन तो जास्त मोठा होऊन जाईल, 8चा किंवा 9चा असेल तर आधी आपण 9चा चेक करून बघू. ठीक आहे, तर 9चा घन किती येतो, नम नम 81, पाठ नाही येतं बघ, काय करशील, घन म्हणजे काय असते त्याच संख्येचा त्याच संख्येने 3दा गुणाकार करायचा आहे. उदाहरणार्थ 9 गुणिले 9 गुणिले 9, बघ 9 गुणिले 9 गुणिले 9, लक्षात येत आहे का. मग नम नम 81, मग 81 गुणिले 9, बघ 9 1 9, 9 1 9, 8 नम 72, अधिक एकाचा घन काय 1 आहे, मग तो 1 इथे लिहून घे. मग किती येणार 9 आणि 1 10 0 50, 1 2 आणि 1 3 आणि हा 7, मग 730. म्हणजे इथे 9चा घन घेतलेला आहे, या प्रश्नचिन्हाच्या जागी 9चा घन घेतलेला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात येत आहे. आता 237 जसे 237 जसे 17 28 तसेच 412 जसे काय, हे पुसतो मित्र मी. बघ 412 जसे काय. आता हा प्रश्न थोडासा अजून अवघड वाटतोय, पण घाबरून जायचं नाही, यामध्ये आपण लॉजिक शोधूया. बघा या दोघांची बेरीज, यांची बेरीज करून बघा बरं. 2 आणि 1 3 आणि 2 आणि 3 5 आणि 7 12, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 8 17, 12 आणि 17 12 आणि इकडे 17 येतात, म्हणजे याच्यात 5चा फरक आहे. 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, बरोबर आहे. मग 7 आणि 5 12 आले पाहिजे, मग 8 आणि 1 9 होत आहे, 9 आणि हे 9 18 होत आहे, बरोबर की नाही. 4 आणि 3 7 आणि 4 6 4 आणि 3 7 आणि 3 10 होत आहे, आपल्याला 12 आली पाहिजे. 4 आणि 4 3, म्हणजे हा लॉजिक बसत नाही, बरोबर की नाही. याची बेरीज 12 येते, याची 17 येते, मग या दोघांमध्ये 5चा फरक होता, पण ऑप्शन मध्ये असं 5चा फरक काहीच नाही. मग आता दुसरं काहीतरी लॉजिक लावू बरं. ठीक आहे, दुसरा लॉजिक बघा काय लागतो इथे. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12, 12चा, अरे मित्र 12चा घन आहे हा, लक्षात येतंय का, 12चा घन आहे. मग आता इकडे बघ 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, मग 7चा घन काय असतो 343 ना. 7चा घन काय असतो 343. हा यांची बेरीज करून 4 आणि 1 5 आणि 2 7, 7चा घन मग काय असणार 343. इथे असं दिलेलं पहिली संख्या आहे, त्या संख्यांची बेरीज केलेली, मग जे काही आकडा येतोय त्याचं घन आहे. म्हणून तुम्ही काय करा मित्रांनो, घन पाठ करा. मी तुम्हाला मगाशी बोलतोय वर्ग आणि घन हे पाठच करून घ्या. ठीक आहे, घन 1 ते 15 पर्यंत पाठ करा, वर्ग 1 ते 25 पर्यंत पाठ करा. आता पुढचा प्रश्न बघूया. 9 भागिले 3, 3 त्रिक 9, बरोबर आहे. 3 गुणिले 3 केलं 3 त्रिक 9, मग 5 गुणिले 5 त्रिक 15, चालेल. बघा इकडे लॉजिक असा बसतोय, 3 गुणिले 3 केलं तर 9 येतंय, मग 5 गुणिले 3 केल्यानंतर 5 त्रिक 15 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर. आता इकडे 48 आणि पुढे 4 जसे 48 तसेच 5 जसे काय असं विचारलेलं आहे. तर 4चा वर्ग किती येतो 16, बरोबर आहे. आणि 4चा वर्ग 16 आणि 4चा घन किती आहे 64, बरोबर की नाही. 4चा घन 64 आहे, मग 14 मधून 16 मधनं 64 मधनं 16 वजा करून बघा, म्हणजे या 4चा घन काय, या 4चा घन आणि या 4चा वर्ग, ठीक आहे ना. या दोघांचं काय केलेलं त्यांनी, या दोघांमध्ये वजाबाकी केलेली. मग 4चा घन किती आहे 64, 4चा वर्ग किती आहे 16, मग 64 मधनं 16 काढले तर किती येतात 14 मधनं 6 गेले 8, एक उरलेला इकडे देऊन दिला, 6 मधनं 2 गेले तर 4, मग 48 आलेलं आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने 5चा घन किती आहे 125
आणि 5चा वर्ग किती येणार 25. मग 125 मधून 25 वजा करा तर काय येणार 100. मग 100 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. मित्रांनो बघा आपण इथे अवघड लेवलचे प्रश्न काही याच्या आधी पण पाहिले काही आता पण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती, वनरक्षक, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग या सर्व परीक्षेमध्ये याच लेवलचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, यापेक्षा अजून जास्त टफ विचारले जात नाही. म्हणून मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न समजलेले असतील तर तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. अजून तुम्हाला एक वाक्य सांगतो, लक्षात ठेवशाल. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय तुम्ही जितकी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करशाल तितकं तुमचा अभ्यास जास्त होणार आहे. आणि हे जे मी प्रश्न घेतले मित्रांनो हे प्रश्न परीक्षांमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत सर्व. ठीक आहे ना, वेगवेगळ्या परीक्षेला आलेले प्रश्न आहे. काही पोलीस भरतीचे, काही तलाठीचे, काही आरोग्य खात्याला आलेले प्रश्न आहे, काही ग्रामसेवकला आलेले प्रश्न आहे. ठीक आहे ना, काही पोलीस भरतीचे तर काही वनरक्षकचे होते, काही कोतवाल वगैरेच्या परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, तर काही नवोदयचे होते. तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो हे प्रश्न मी जे तुम्हाला घेतोय सर्व परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. तर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांसाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाही. असं नाही की एकदा जमायला लागला आणि तो विषय आता स्किप करून द्यायचा. तर मित्रांनो त्याला जितकी तुम्ही उजळणी देत असणार तेवढा तुमचा अभ्यास चांगला परफेक्ट होणार आहे आणि कमी टायमात तुम्ही अचूकरित्या उत्तरं काढू शकतात. ठीक आहे, आणि या प्रश्नांबद्दल काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. ठीक आहे, थांबूया आज इथेच आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण मग संख्या समान संबंधचा जो पुढचा प्रकार आहे तो प्रकार आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.